पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज बोलणार आहोत अशा कवयित्रीबद्दल जिच्या सरळ साध्या सोप्या आयुष्यातून ह्या कविता ओव्या स्फुरत गेल्या खऱ्या, पण ह्या कविता आहेत आणि त्या प्रतिभा संपन्न आहेत हे त्यांच्या गावीही नव्हतं. आचार्य अत्रेंच्याच शब्दात सांगायचं तर 52 कशी सोनं म्हणजेच बहिणाबाईंच्या कविता. अर्थात आज आपण बोलतोय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी. बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील आसोदे या गावी झाला 24 ऑगस्ट 1880 साली. आई भीमाची आणि वडील उखाजी आसोदे गावचे महाजन. त्यांना 3 भाऊ आणि 4 बहिणी होती. घरात माणसांचा मोठा राबता होता. 13व्या वर्षीच बहिणाबाई जळगाव वतनदार खंडेराव चौधरी यांच्या सून म्हणून त्यांच्या घरी आले. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. त्यांचं हे काव्य तर आपल्या सगळ्यांनाच माहिती. संसार म्हणजे नक्की काय तर ऐका. संसार संसार दोन्ही जीवाचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाले होकार. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्याच घटनांवर बहिणाबाईंनी कविता केली. त्या स्वतः निरक्षर होत्या. शाळा त्यांनी पाहिली नसली, लिहिता वाचता येत नसलं तरी निसर्गदत्त प्रतिभा त्यांच्यापाशी होती. खरं तर त्यांच्या सगळ्या कविता साधारण 150 वर्षापूर्वीचा कालखंड अगदी जशाच्या तशा आपल्यासमोर उभा करतात. पण ह्या कविता कशा मिळाल्या माहिती आहे? बहिणाबाईंना 3 मुलं, ओंकार, सोपानदेव आणि काशी. यातील सोपानदेव हे स्वतः कवी होते. तर बहिणाबाई ओव्या गाताना, कविता म्हणताना सोपानदेव आणि त्यांचे मावस बंधू पीतांबर चौधरी यांनी त्या लिहून ठेवले. बहिणाबाई 1951 साली गेले आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या वस्तू शोधत असताना हे कवितांचं हस्तलिखित सापडलं. सोपानदेवांची आचार्य अत्रेंची चांगली ओळख होती. त्यांनी घाबरत घाबरत हे हस्तलिखित अत्रेंच्या हाती दिलं. त्यांनी अक्षरशः ते भराभर चाळलं, वाचलं आणि म्हणाले की हे 52 कशी सोनं आहे आणि महाराष्ट्रापासून हे लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. 1952 साली बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली. त्यात अत्रेंनी प्रस्तावनेत म्हटलंय, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा 52 कशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचं काव्य. हा तर मोहरांचा हंडा आहे आणि इथूनच महाराष्ट्राला कवयित्री बहिणाबाईंची ओळख झाली. रोजच्या संसारात आपलं मन रिझवण्यासाठी गायलेल्या ओव्या, काव्य महाराष्ट्रात घराघरात पोचलं खरं, पण ते पाहायला बहिणाबाई मात्र नव्हते. हा दैवदुर्मिळ असंच म्हणायचं. आज आपल्या नशिबाने बहिणाबाईंचा फोटो उपलब्ध आहे. सोपानदेव सांगतात, माझी आई गव्हाळ्या रंगाची होती, मध्यम बांधाची होती, थोडक्यात म्हणजे 10 जणींसारखीच होती. परंतु ती असे काही मितले आणि रसाळ बोलू लागली म्हणजे हजारात उठून दिसायची अशी होती. तिची सहज बोलण्याची भाषाही लोभवती तसंच चित्रवती होती. तिचा गळा अतिशय मधुर होता. दळता दळता ती ओव्या गाऊ लागली म्हणजे जात्याच्या घरघरी बरोबर येणारे सूर घर निवांत ऐकत असे. जात्याच्या घरघरीतही नाद सूर असतो हे तिला कळलं होतं. हे म्हणतात 30व्या वर्षीच बहिणाबाईंना वैधव्य आलं. त्यांना तर त्यांचे वडील आठवतही नव्हते. वडील गेल्यावर संसार गरिबीचा झाला, पण आईने दारिद्र्य येऊ दिलं नाही. थोडक्यात त्यांच्या काव्यामध्ये उमटणारं हे सगळं त्यांच्या आयुष्यातूनच आलं होतं. वैधव्य आल्यानंतर त्यांनी आपला चेहरा कधी आरशात पाहिला नाही असं ते म्हणतात. त्यासंबंधी सोपानदेव गहीवरून सांगतात, बहिणाबाई स्वतःलाच विचारायच्या, आरशी झाली पारखी आता मी कोणासाठी, आणि मग स्वतःच उत्तरही द्यायच्या, बहिणी आता तू तुझ्यासाठी. त्यांच्यासाठी कविता हे अभिव्यक्तीचं साधन झालं होतं. एकदा बहिणाबाई शेतात काम करत असताना त्यांनी आपल्या मुलाला हारात म्हणजे मोठ्या टोपल्यात ठेवलं होतं. काम करताना आरोळी आली तर त्यांनी येऊन पाहिलं तर टोपलं उलथलं होतं आणि बाळाच्या शेजारी एक नाग फणा काढून बसलेला. हा सगळा प्रसंग त्यांच्या कवितेत इतका बोलका आहे. फणा उभारत नाग होता त्याच्यामध्ये दंग, हारा उपडा पाडूनी त्यानं खेळे नागासंग. हात जोडते नागोबा माझं वाचवरे तान, अरे नको देऊ डंख
तुले शंकराची आन. आता वाजव वाजव बाल किसना तुझा पावा, सांग सांग नागोबाले माझा आय करे धावा. आणि खरंच चमत्कारच घडला. ते वढ्यात नाल्याकडे दोखर याचा पोवा वाजे, त्याच्या सुऱ्याच्या रोखानं नाग गेला वजे वजे. हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं नाही का? भिंतीवरच्या शंख चक्र गदा पद्म धारण केलेल्या चतुर्भुज विष्णूला ते नेहमी नमस्कार करीत. आत्याने त्यांना विचारलं, बहिणाई काय मागते देवापाशी? त्यावर बहिणाई म्हणाल्या, काय मागू, देवाचा एकही हात रिकामा नाही. त्याला त्याची कामं आहे, आपली कामं आपण केली पाहिजे. त्याने घर दिलं, शेतजमीन दिली, आणखी काय पाहिजे? आपण कामाचे धनी, कष्ट करणं आपल्या हाती, फळ देणं त्याच्या हाती. अरे संसार संसार, मानसा मानसा कधी वशील माणूस, माझी माय सरस होती, असं काव्य करणाऱ्या बहिणाबाईंना निरक्षर तरी कसं म्हणायचं? आपण सगळेच सुदैवी आहोत की महाराष्ट्राला 2 बहिणाबाई लाभल्या. एक म्हणजे संत बहिणाबाई, ज्यांनी अभंगातून अध्यात्म दिलं, आणि दुसऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी, ज्यांनी रसाळ कवितांमधून जगण्याचं तत्वज्ञान दिलं. याच बहिणाबाईंना आमचा मानाचा मुजरा. त्यांची कुठली कविता तुम्हाला आवडते ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.